नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। तर तुमच्यासाठी खूप मोठी बातमी सध्याची आलेली आहे बघा। प्रोत्साहन भत्ता याबाबतची ही जी बातमी आहे अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे बघा। नवीन निकष बदल करण्यात आलेले आहे प्रोत्साहन भत्त्यासाठीचे। तुमच्यासाठी जो पोषण ट्रॅकर ॲपमधील जे तुम्ही डेटा एंट्री करता किंवा जे कामं दाखवता त्यामध्ये आता निकषांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला आहे आणि तो शासन निर्णय आलेला आहे। आता शासन निर्णय लागू झाल्यानंतर तुमचे निकष बदल कोणकोणते लागणार आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला प्रोत्साहन जो भत्ता आहे तो मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की ते नवीन निकष कोणते आहेत, कशा प्रकारे निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहे, काय आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दलची जे निकष बदल प्रक्रिया संपूर्ण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर तो शासन निर्णय आपण बघून घेऊया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही बघू शकता। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनीसताई यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत बघा, निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। म्हणजे तुमचे निकष बदल झालेले आहेत, नवीन निकष आता तुम्हाला लागू करण्यात आलेले आहे आणि याचा शासन निर्णय आला म्हणजे हे पूर्णतः पक्का झालेला आहे। तुम्हाला आता नवीन जे निकष आहेत ते लागू झालेले आहेत। शासन निर्णय बघा, महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे आणि तारीख बघा तुम्ही, दिनांक 24 जून 2025चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। 24 जून 2025चा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये निकषांमध्ये बदल करण्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे, परंतु तुम्हाला मी एक गोष्ट किंवा एक यामधील तुम्हाला जे काय शासन निर्णय देण्यात आलेला आहे हे सर्व तुम्हाला वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला सर्व काही लक्षात येणार आहे। तर बघा, प्रस्तावना बघून घेऊया सर्वात आधी। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्पांतर्गत बघा, राज्यात किती प्रकल्प आहेत तुमचे? 553 प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची 1,10,669, अंगणवाडी मदतनीस यांची 1,10,669 अशी एकूण 2,21,338 मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत। बघा, किती पदे मंजूर आहेत, म्हणजेच की एकूण किती अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई काम करतायत किंवा रुजू झालेले आहेत कामावर, तर 2,21,338। तर एवढ्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांची पदे जे आहेत हे मंजूर आहेत, म्हणजे त्या रुजू आहेत कामावर। तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। सदरचा प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे। बघा, हे प्रोत्साहन भत्ता जो आहे 2024 पासून ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे। तथापि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषांनुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते। बघा, काय म्हणता येते, सरकारी जे शासन निर्णय आलेला आहे यामध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते त्यांना। प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीच्या दिनांक 28/5/2025 रोजीच्या बैठकीमध्ये विचार विनिमय करण्यात आला। तर बघा, बैठक करण्यात आलेली आहे 28/5/2000 मे महिन्यातच ही बैठक झालेली आहे आणि त्यावर विचार विनिमय करण्यात आला। त्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावात अनुसरून
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, विचारविनिमय केला, 28/5/2025 रोजी बैठक झाली, विचारविनिमय केला, त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता प्रोत्साहन भत्त्यांच्या निकषामध्ये बदल करायला हवत आणि त्याच नुसार आता हा शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे। तर शासन निर्णयामध्ये बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत। त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्रांकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, कामाचे नाव आहे आणि प्रोत्साहन भत्ता निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। समुदाय आधारित कार्यक्रम CBE, तर यामध्ये बघा कामाचे स्वरूप आहे हे आणि प्रोत्साहन भत्ता निकष काय आहे, दरमहा किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम घेणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करणे। तर बघा, कामाचे स्वरूप हे आहे आणि प्रोत्साहन भत्ता निकष यामध्ये देण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत, CBE असं त्याला म्हणतात आणि त्याची नोंद पोषण ट्रॅकरवर तुम्हाला करणे गरजेचं आहे। दुसरे कामाचे नाव आहे घरपोच आहार THR, हे महत्त्वाचं आहे। बघा, इथं THR वाटपाचं जे काम असतं घरपोच करायचं असते आणि त्याचा प्रोत्साहन भत्त्याचा निकष काय आहे, दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THRचे वाटप। तर बघा, नोंदणी एकूण दर महिन्याला जे एकूण लाभार्थी संख्या तुम्ही नोंदणी करता त्यामधील कमीत कमी 90% जे लाभार्थी आहेत त्यांना 25 दिवसाचा THR वाटप झालेला पाहिजे। म्हणजे त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला तो वाटप करायचा आहे आणि त्याची नोंदसुद्धा तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करायची आहे। तर बघा, 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण हे कामाचे नाव आहे आणि प्रोत्साहन भत्ता निकष आहे 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती। तर बघा, आता तुमच्याकडे नोंदणी झालेले जे वयोगटातील 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील जे बालकं आहेत यांची जी नोंदणी तुमच्याकडे झालेली आहे त्यामधून एकूण 80% बालकांची हजेरी 16 दिवस तरी तुम्हाला त्यांची उपस्थिती लावावी लागणार आहे। म्हणजे त्यांना तुम्हाला 16 दिवस अंगणवाडीमध्ये आणावं लागणार आहे आणि तशी डेटा एंट्री तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करावी लागणार आहे। नंतर आहे बघा गरम ताजा आहार HCM। तर 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांना दरमहा 21 दिवस आहाराचे जे गरम ताजा आहार आहे त्याचे तुम्हाला 21 दिवस 80% बालकांना हा आहार वाटप करण्याची नोंद तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्हाला करायची आहे। तर त्यानंतर बघा VSSND आहार आरोग्य दिवस, दरमहा एका VSSND आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करणे हे सुद्धा निकष तुम्हाला देण्यात आलेला आहे। SAM अतितीव्र कुपोषित व MAM मध्यम कुपोषित, तर हे कामाचे नाव आहे आणि अंगणवाडीमधील SAM व MAM बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे हे सुद्धा तुम्हाला दाखवायचे आहे आणि कमी करत राहायचं, त्यांच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागणार आहे। बघा, SUW अतितीव्र कमी वजन व MUW मध्यम कमी वजन हे कामाचं नाव आहे आणि SUW व MUW असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे याची सुद्धा तुम्हाला नोंद करावी लागणार आहे। पोषण ट्रॅकर ॲपमध्ये हे निकष तुम्हाला देण्यात आलेले आहेत। बघा, आता कामाचं स्वरूप बघा आणखीन HCM गरम ताजा आहार व THR घरपोच आहारसाठी नोंदी। तर निकष काय आहे, पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे। स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे हे कामाचे स्वरूप आहे। त्याचबरोबर स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे हे तुमच्यासाठी निकष देण्यात आलेले आहे।
म्हणजे हा निकष तुम्हाला त्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दाखवायचा आहे. तर बघा, कामाचं नाव बघा, खुजी बालके आणि त्यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. तर याचा निकष देण्यात आलेला आहे, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे. तदनुसार उपरोक्त नमूद 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. बघा, अंगणवाडी केंद्रांकरिता किमान पात्रता निकष 7 जर निकष तुम्ही पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना 1400 रुपये मिळणार आहेत प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीस यांना 700 रुपये मिळणार आहेत. बघा, त्याचनंतर 8 निकष जर पूर्ण केले तर तुम्हाला 1600 रुपये मिळणार आहेत अंगणवाडी सेविकाताईंना आणि मदतनीस ताईंना 800 रुपये मिळणार आहेत. 9 निकष पूर्ण केले तर 1800 रुपये सेविकाताईंना मिळणार आहेत आणि मदतनीस ताईंना 900 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 10चे 10ही निकष पूर्ण केले तर 2000 रुपये अंगणवाडी सेविकाताई यांना मिळणार आहेत आणि 1000 रुपये अंगणवाडी मदतनीस ताई यांना मिळणार आहेत. तर बघा, अशा प्रकारे निकष बदल करण्यात आलेले आहेत आणि आता पोषण ट्रॅकरमधील जे मूल्यांकन होतं ते होत नसल्याने आता त्यांनी सरळ तुम्हाला 7 निकष जर पूर्ण केले तर तुम्हाला 1400 रुपये सेविकाताईंना आणि 700 रुपये मदतनीस ताईंना मिळणार आहे. 8 जर केले निकष पूर्ण तर तुम्हाला 1600 रुपये सेविकाताईंना 800 रुपये मदतनीस ताईंना. त्याचबरोबर 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये सेविकाताईंना, 900 रुपये मदतनीस ताईंना. त्याचबरोबर 10चे 10ही निकष पूर्ण केले तर 2000 रुपये सेविकाताईंना आणि 1000 रुपये मदतनीस ताईंना मिळणार आहेत. आणि हे निकष जे आहे मादिताई तटकरेंनी या अगोदरच सांगितलेलं होतं काही महिन्या अगोदरच की आम्ही आता अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई यांना अशा प्रकारे प्रोत्साहन भत्ता देणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.